सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्री दासबोध दशक 11वा, समास 6वा. या 6व्या समासाचं नाव आहे महंत लक्षण. समर्थ सांगतात, सगळे पुढारी लोकसंग्रह करतात हे खरे, पण समाजातील पुढारी पण एकाच प्रकारचे नसल्यामुळे लोकसंग्रह भिन्न भिन्न तऱ्हेचा असतो. उदाहरणार्थ आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की पुढारी पण एकाच प्रकारचे नसल्यामुळे लोकसंग्रह भिन्न भिन्न तऱ्हेचा कसा असतो. उदाहरणार्थ राजकीय पुढाऱ्यांचा लोकसंग्रह निराळा, तर विज्ञानाच्या क्षेत्रात पुढारी पण असणाऱ्या विज्ञान पंडितांचा लोकसंग्रह निराळा. कलेमध्ये पुढारी पण असणाऱ्या एखाद्या कलावंताचा लोकसंग्रह निराळा असतो आणि एखाद्या धार्मिक पुढाऱ्याचा लोकसंग्रह निराळा असतो. श्री समर्थ माऊलींचा महंत हा आध्यात्मिक पुढारी आहे, धार्मिक पुढारी आहे. श्री रामचंद्र प्रभू हा त्याचा आदर्श आहे. त्याचा म्हणजे त्या महंताचा, आध्यात्मिक पुढाऱ्याचा रामचंद्र प्रभू हा आदर्श आहे. एखादे कमळ पूर्णपणे उमलल्यानंतर सर्व दृष्टींनी, सर्व बाजूंनी सुंदरच दिसते. त्याचप्रमाणे महंताचे जीवन सर्व बाजूंनी विकसित होऊन सौंदर्याने भरलेले असावे, असा स्वामीजींचा अभिप्राय आहे. निस्वार्थी प्रेमाने भरलेला महंत लोकांना मोठा आधार वाटतो. तो लोकांना शहाणे करून सन्मार्गावर आणतो. अशा रीतीने लोककल्याण करून लोकांचे खरे प्रेम संपादन करून आपण पुन्हा अंतरात्म्याप्रमाणे तो अगदी अलिप्त राहतो आणि यामध्ये त्याचे खरे थोरपण असते. आचार, विचार, उच्चार, प्रचार, व्यवहार आणि परमार्थ या 6ही अंगांनी महंताचे व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारे विकसित असावे. महंत कसा ओळखायचा त्याची लक्षणं समोर सांगतात. किंबहुना महंताने कसे असले पाहिजे, त्याच्या अंगी कोणते गुण पाहिजे ते आपण या समासातून शिकतो आहोत. समर्थ म्हणतात, आचार, विचार, उच्चार, प्रचार, व्यवहार आणि परमार्थ या 6ही अंगांनी महंताचे व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारे विकसित असावे. त्याच्या अंगी बौद्धिक श्रेष्ठता असावी. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्याचे लेखन, वाचन व पाठांतर पहिल्या दर्जाचे असले पाहिजे. महंताने शुद्ध लिहावे, नीटनेटके लिहावे. लिहिल्यानंतर अशुद्ध काय आहे ते तपासून काढून ते शुद्ध करावे आणि वाचण्यामध्ये चूक करू नये. जर कानामात्रा मागे पुढे झाल्या असतील तर त्या जेथल्या तिथे नीटपणे लिहून काढाव्या. लिहिताना होऊ शकते कानामात्रा मागे होऊ शकतो, तर आपण ते शोधून काढायच्या आणि जिथल्या तिथे नीटपणे लिहून काढाव्या. लिहिण्याची जी पद्धत एकदा स्वीकारली असेल तीच शेवटपर्यंत निश्चयपूर्वक कायम ठेवावी. मध्ये मध्ये लिहिताना मध्ये मध्ये चांगले रंग वापरून अनेक प्रसंग चित्रित करावे. काय जाणायचे ते ज्याला सांगता येत नाही, जे बरोबर सांगायचे आहे ते स्पष्टपणे कथन करता येत नाही, ज्याला नीटपणे
समजून घेता येत नाही असा मनुष्य समर्थ म्हणतात कधीच महंत बनू शकत नाही. आत्मज्ञानाचा विचार आवश्यक असेल तेवढेच राजकारण चार चौघात कसे वागावे या गोष्टींचा समज या सर्व गोष्टी महंताच्या अंगी असाव्यात. कोणाला काय विचारावे, कोणाला काय सांगावे, तसेच ग्रंथाचा बरोबर अर्थ कसा काढावा हे महंत जाणतो. सर्वांचे समाधान कसे राखावे हे त्याला चांगले कळते. भविष्यामध्ये पुढे कशा घटना घडणार आहेत याचा त्याला आधीच अंदाज येतो. त्याचे सर्व गोष्टीकडे लक्ष असल्याने महंताचा विचार मोठा प्रबळ असतो, बलवान असतो. पुन्हा पुन्हा समजून घेतल्याने त्याला सगळ्या गोष्टी अगदी स्वच्छपणे कळतात. अशा प्रकारे जो सर्व गोष्टी जाणतो तोच खरा बुद्धिमान महंत समजावा. अशा महंता व्यतिरिक्त बाकीच्या कशातच काहीही अर्थ नाही. ते सगळे विनाशवंत असते. काळ, वेळ, तानमान, प्रबंध, कविता, महत्त्वाची वचने, स्वाधीनपणा वगैरे नाना प्रकारच्या गोष्टी महंताला वेळेवर सुचतात, त्याला माहीत असतात. महंताला एकांत मनापासून आवडतो. तो स्वतः अगोदर पाठांतर करतो किंवा ग्रंथाच्या अंतरंगात शिरून त्यातील खोल अर्थ तो शोधून काढतो. एखादी गोष्ट महंत स्वतः आधी शिकतो आणि मग इतरांना ती गोष्ट शिकवतो. म्हणून त्याला श्रेष्ठ पदवी प्राप्त होते. अडचणीत अडकलेल्या लोकांना तो विवेकाच्या जोरावर बाहेर काढतो. प्रपंचात गुंतलेल्या अडकलेल्या लोकांना आत्मानात्म विवेक शिकवून महंत त्यांना निरासक्त बनवतो, म्हणजे त्यांची प्रपंचावरील आसक्ती काढून टाकतो. महंताचे अक्षर जसे सुंदर असते तसे त्याचे वाचणे पण सुंदर असते. जसे त्याचे बोलणे सुंदर असते तसे त्याचे चालणे आणि वागणे सुद्धा सुंदर असते. एवढेच नाही तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य वगैरे सर्व काही तो सुंदर रीतीने करून दाखवतो. या सर्वांचे सामंजस्य त्याच्या जीवनात दिसून येते. महंताला प्रयत्नाची फार आवड असते. अनेक प्रकारच्या प्रसंगामध्ये त्याचे मोठेपण, थोरपण दिसून येते. तो कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरा जातो. बिकट प्रसंग पाहून तो कधीच पलायन करीत नाही. संकटाच्या वेळी कसे वागावे हे महंत चांगल्या प्रकारे जाणतो. व्यापामध्ये कसे वागावे हे त्याला समजते. पण त्याचबरोबर या सगळ्यापासून आपली अलिप्तता कशी सांभाळावी, म्हणजे आपण अलिप्त कसे राहावे हे सुद्धा तो चांगले जाणतो. अंतरात्म्याप्रमाणे महंताची अलिप्तता असते. अंतरात्मा हा सर्वांच्या ठिकाणी वास करतो, पण त्याला पाहू गेलो तर तो कोठेच सापडत नाही. तो जागच्या जागीच गुप्त होतो. त्याप्रमाणे महंत सर्वांच्या मध्ये मिसळतो, पण त्याला पाहू गेल्यास तो एकदम नाहीसा होतो, एकांतातच जातो. अंतरात्म्याशिवाय कोणीही असूच शकत नाही. पाहायला जावे तर तो दिसत नाही, पण दिसला नाही. अंतरात्मा दिसला नाही तरी सगळ्या जीवांची, प्राणीमात्रांची हालचाल करण्यास तो समर्थ असतो. अगदी त्याचप्रमाणे समाजामधील अनेक चळवळींना महंत प्रेरणा देतो, त्यांचा सूत्रधार बनतो. पण प्रत्यक्ष बघायला गेल्यास तो त्यांच्यामध्ये आढळत नाही. हीच त्याची खरी अलिप्तता होय. अलिप्त अंतरात्म्याप्रमाणे महंत पुष्कळ लोकांना नाना प्रकारे शहाणपणा शिकवतो. स्थूल आणि सूक्ष्म अशा अनेक प्रकारच्या विद्या त्यांना प्रदान करतो.
दृश्याचे ज्ञान मिळवण्याच्या विद्या स्थूल असतात, तर अदृश्य भगवंताचे ज्ञान देणाऱ्या विद्या सूक्ष्म असतात. महंताजवळ या दोन्ही विद्यांचा संगम असतो. ज्या लोकांना विद्या देऊन महंत शहाणे करतो ते लोक संपूर्णपणे वश होतात. त्याच्याशी सर्वजण कृतज्ञपणे वागतात, हे स्वाभाविकच आहे. जाणतेपणाने केलेल्या महंताचा प्रभाव हा असा असतो. खरा महंत नीतीचे आणि न्यायाचे रक्षण करतो. तो स्वतः कधीही अनीती आणि अन्याय करीत नाही आणि इतरांकडून करवीत सुद्धा नाही. कठीण प्रसंग आला असताना त्यातून पार पाडण्यासाठी तोच उपाय शोधून काढतो. अशा मनोबलाचा जो पुरुष असतो त्याचा पुष्कळ लोकांना आधार असतो. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, प्रभू श्री रामचंद्राच्या अंगी वरील सर्व गुण आहे, तो महंताने अवश्य आत्मसात करावे. ते सर्व गुण महंताने अवश्य स्वीकारावे. महंत लक्षण समासाचं नाव आहे. सांगायचं काय कारण आपल्याला? आपल्यामध्ये देखील ती लक्षणं उतरली पाहिजेत. आपण ती लक्षणं स्वीकारण्याचा, आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण खऱ्या अर्थाने या महंत लक्षण समासाचा अभ्यास केला असे होईल. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 11व्या दशकातील महंत लक्षण नावाचा 6वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.